तरुण तरुणी मागील 4 दिवसापासून आंदोलनाला बसले। त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व करणारे तुकाराम महाराज यांनी आमरण उपोषण या ठिकाणी मागील 4 दिवसापासून करत आज 4थ्या दिवशी त्यांची प्रकृती कुठेतरी खालावत चालल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। या 4 दिवसामध्ये सरकार दरबारी या आंदोलनाची म्हणावी अशी दखल घेतली गेलेली नाहीये। त्यामुळं ज्या राज्यभरातील जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे राज्यभरातून या ठिकाणी आंदोलनाला बसलेत, जर आपण पाहिलं तर उन्हातानामध्ये दिवसभर हे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांची ज्या मागण्या आहेत त्या नेमक्या मागण्या सरकार समजून घेत नाहीये अशी काही परिस्थिती आहे का? ज्या पद्धतीची त्यांची मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार दिला जावा, यामध्ये सरकार नेमकी स्पष्टता करण्यामध्ये सरकार काही कमी पडतंय का हे स्पष्ट होत नसल्यामुळं आता अजूनही मागील 4 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। या तरुण तरुणांना नेमकं सरकारला या ठिकाणी पुन्हा एकदा सेवेमध्ये घेणार का नाही याची स्पष्टता होत नाही। आणि दुसरीकडे या आंदोलनाचं नेतृत्व करणारे तुकाराम महाराज यांची प्रकृती मात्र आता ढासळत चाललेली आहे। अशा पद्धतीनं सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातील तरुण तरुणींचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाकडे राज्य सरकारनं अजून पुरेसं दुर्लक्ष या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक आहे या तरुण तरुणींच्या भावना ज्या आहेत त्या आता संतप्त होताना कुठेतरी दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।